मित्रांनो, वेलकम टू करिअर कॅम्पस। आज आपण परभणीला आलेल्या वाहन चालकाच्या प्रश्नांबद्दल माहिती बघणार आहोत। याच्यामध्ये मुख्यतः आपण जे जीकेचे प्रश्न कसे आले आहेत किंवा कसे येतात, त्यांचं स्वरूप काय ते बघणार आहोत। बघूयात आपण प्रश्न कसे येतात ते जीके संबंधात, जनरल नॉलेज। बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिसत असेल की बहिष्कृत हितकर्णी या सभेची स्थापना कोणी केली। वारंवार आपण बघतोय की पोलीस भरतीमध्ये काय होतात, हे प्रश्न रिपीट होत असतात। पोलीस भरतीच्या प्रश्नासंबंधात वाहन चालक असो, शिपाई असो किंवा अन्य CRPFच्या एक्झाम असो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न रिपीट दिसतात। म्हणून आपण बघत आहोत की बहिष्कृत हितकर्णी सभा याची स्थापना कोणी केली, तर ते तुम्हाला ऑप्शन दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। याचा आन्सर काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मग थोडी आपण माहिती बघू जास्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखादी संस्था स्थापन करण्याची ही पहिली वेळ होती। म्हणजे संघटना जी स्थापन केली बाबासाहेबांनी, ती ही संघटना 1924 मध्ये केली, 1924 मध्ये। ठीक आहे, म्हणजे आपल्याला केवळ साल माहीत असणं गरजेचं आहे। आणि बाबासाहेबांनी तर याचा मूळ उद्देश काय होता, तेव्हाचा जो अस्पृश्य समाज होता, ठीक आहे, त्या समाजाची दास्यत्वातून काय करणे, मुक्ता करणं अस्पृश्य समाजाची। ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी आहे, स्वाभिमान असो, शील असो, आरोग्य असो, याबद्दल काय करणे, जाणीव जागरूकता निर्माण करणे, शिक्षणाबद्दल जाणीव जागरूकता निर्माण करणे, अशा पद्धतीचं काय होतं, तिचं कार्य होतं। कोणाचं, बहिष्कृत हितकर्णी सभेचं। कधी आपण पुढे याच्याबद्दल विस्तारित माहिती पाहू। आज क्वेश्चन पाहत आहोत, म्हणजे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना ही कोणी केली, डॉक्टर आंबेडकरांनी 1924 मध्ये। पुढे जाऊयात, दुसरा प्रश्न बघूयात आपण। लोकहितवादी या नावाने कोणते समाज सुधारक ओळखले जायचे, कोणते समाज सुधारक ओळखले जायचे लोकहितवादी, तर ते गोपाळहरी देशमुख। गोपाळहरी देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणत। यांनी शतपत्रे लिहिली आणि समाजाला आपल्या पत्राच्या माध्यमातून, शतपत्राच्या माध्यमातून जे प्रभाकर भाऊ महाजनांच्या याच्यामध्ये काय झाले, प्रकाशित झाले शतपत्र, म्हणून त्यांना काय लोकांच्या हिताचे म्हणजेच लोकवादी या टोपण नावाने काय करत असत, बोलवत असत। हे त्यांचं दुसरं नाव होतं। ठीक आहे, लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांचं। ठीक आहे, पुढे जाऊया। बघा आता मनू भाकर हा करंट अफेअरचा म्हणजे प्रश्न आहे, म्हणजे चालू घडामोडीचा 2024चा। हे कांस्य पदक पटकावलं मनू भाकर हिने, तर ते किती मीटरमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटरमध्ये पटकवलं, असा प्रश्न हा 2024चा पेपर आहे आणि आलेले प्रश्न आहेत मागील वर्षीचे। ठीक आहे, तर बघा हा प्रश्न याच्यानंतर रिपीट होणार नाही, याची पुनरावृत्ती होणार नाही, पण याचा आन्सर सांगून देतो मी तुम्हाला। 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये काय केलं होतं, तिने कांस्य पदक पटकवलं होतं विद्यार्थ्यांना। ठीक आहे, बघा मग चौथा प्रश्न बघूयात आपण। ऑलिम्पिक 2024 पॅरिस येथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार। बघा आपण ऑलिम्पिक पॅरिस म्हणजे हा थेट दुसरा प्रश्न, कारण तेव्हा ऑलिम्पिक सुरू होतं आणि हा परभणी 2024चा पेपर आहे, चालकाचा, वाहन चालकाचा। ठीक आहे, तर संघाचा कर्णधार कोण होता असा प्रश्न विचारला आहे, तर त्याच्यामध्ये कर्णधार होता हरमनप्रीत सिंग। ठीक आहे, हा काय होता, हॉकी संघाचा काय होता तेव्हा कर्णधार होता, जो सहभागी झाला होता ऑलिम्पिकमध्ये संघ। पुढे जाऊया। बघा, रेबीजची लस, पाचवा प्रश्न आहे, रेबीजची लस कोणी शोधून काढली असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर याचा तुम्हाला पहिलंच उत्तर आहे, लुईस पाश्चर यांनी काय केली, रेबीज या रोगाची काय केली, लस शोधून काढली आहे। तुम्हाला माहित आहे कुत्रा चावल्यामुळे होतो, त्याचा जो थेट मारा होतो मज्जा संस्थेवर आपल्या होतो आणि पाण्यापासून आपण काय करतो, दूर पडतो, असा तो काय आहे, रेबीज, भय लागते आपल्याला पाण्याचं। तर लुई पाश्चरने काय लावला, त्याचा शोध लावला। रॉबर्ट कॉक हे जे आहेत, यांनी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते हे, यांनी TB संबंधातला जो जीवाणू आहे त्याचा शोध लावलेला आहे। ठीक आहे, आणि आपण बघू की एडवर्ड जेन्नर यांनी देवी नावाची लस शोधून काढली। कोणती, देवी नावाची लस। आणि हा पण प्रश्न वारंवार काय झालाय, परीक्षेमध्ये आलाय। पण रेबीजची लस कोणी शोधून काढली आहे, तर लुईस पाश्चर यांनी। ठीक आहे, सहावा प्रश्न बघतोय आपण। अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळासाठी ओळखला जातो, तर हा स्पिटल चेस म्हणून एक प्रकार आहे खेळाचा, त्याच्यामध्ये काय केला जातो, याला ओळखला जातो। तर अशा प्रकारचे आपण 6 प्रश्न पाहिले, जे काय झाले आहे, येऊन गेलेले आहेत पेपरमध्ये। ठीक आहे, पुढे पाहूया। आता हा प्रश्न तुम्हाला
स्टेट बोर्डच्या पुस्तकातील हा प्रश्न आहे. भूगोलावरचे सगळे प्रश्न मी बघतोय तर ते सामान्यतः 5वी पासून तर 12वी पर्यंतच्या भूगोलचे प्रश्न असतात. तर बघा, अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल जो बनवलेला आहे कृत्रिमरित्या पृथ्वी, ठीक आहे, तर तो कुठे बनवला आहे? अर्था नावाचं, त्याचं नाव काय? अर्था. तो यार्थम USA मध्ये आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ठीक आहे, चला. 23.5 उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? कर्कवृत्त असे म्हणतात. मग हे काय आहे बरं, याची थोडी संकल्पना सांगतो. बघा, पृथ्वी अशी आहे, ठीक आहे, चपटी आहे, ध्रुवावर चपटी आहे, आणि इथे काय आहे? मधातून विषववृत्त आहे. काय आहे? विषववृत्त, त्याला इक्वेटर म्हणतात. विषववृत्त, ठीक आहे, ते 0 डिग्री आहे. मग याच्यावर परत एक विषववृत्त जे येतं, याचे कारण आहेत. इथे एक विषववृत्त येतं, याला मकरवृत्त म्हणतात, मकरवृत्त, आणि याला म्हणतात कर्कवृत्त, कर्कवृत्त. ठीक आहे, तर याचा संबंध थेट भारतासोबत येतो, कारण भारताच्या मधातून जातं हे. 8 स्टेटमधून, म्हणजे 8 राज्यामधून जातं ते. ठीक आहे, मग त्याची सविस्तर माहिती आपण लेक्चरमध्ये बघूयात. पण कर्कवृत्त भारताच्या संदर्भात असल्यामुळे तो किती डिग्रीवर आहे? 23.5 डिग्रीवर. ठीक आहे, त्याच्यामुळे सूर्याची जे किरण आहेत ते लंबरूप कुठपर्यंत पडतात? कर्कवृत्तापर्यंत पडतात. आणि तो कर्कवृत्त कुठून जातो? भारतातून जातो. त्या संबंधात प्रश्न आहे, म्हणून याचा आन्सर काय? कर्कवृत्त. 23.5 उत्तर, कारण ही दिशा जी आहे विषववृत्तापासूनची, हे काय आहे? उत्तर, आणि खालची दिशा काय? दक्षिण दिशा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बरेच प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर बघूया 9वा प्रश्न. भेड़ाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर स्थित आहे किंवा कोणत्या नदीवर आहे? तर ते नर्मदा नदीवर आहे, आणि हे मध्य प्रदेशामध्ये येतं. विद्यार्थी मित्रांनो, पौर्णिमेच्या रात्री तो घाट जो आहे तो चमकतो, आणि हे पर्यटनासाठी काय करतात लोक? इथे जातात. भेड़ाघाट हे नर्मदा नदीच्या संदर्भात आहे. आणि नर्मदा नदीची माहिती जर बघायची असेल तर ती कुठे? अमरकंटकमध्ये उगम पावते, पश्चिम वाहिनी नदी आहे, भारतातील 5व्या क्रमांकाची नदी आहे. अशी बरीच माहिती त्याच्याबद्दल सांगू शकतो, पण आपण क्वेश्चन घेत आहोत. पुढे जाऊयात. ठीक आहे, अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर या ग्रंथाचे लेखक सुरेंद्र बॅनर्जी आहेत. ठीक आहे, आपल्याला अरविंद घोष किंवा सुरेंद्र बॅनर्जी याच्यामध्ये म्हणजे काय होऊ शकतं? गोंधळ होऊ शकतो आपला. अरविंद घोषनी पण राष्ट्रीय लढ्यामध्ये योगदान दिलं आहे, हे जहाल नेते होते. आणि सुरेंद्र बॅनर्जी हे मुळात मवाळ नेते होते, आणि त्यांचं हे पुस्तक आहे कोणतं? अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक ते आहेत. पुढे जाऊ. चला, सगळ्यात सोपा प्रश्न. पोलीस भरती या परीक्षेचा किंवा वाहन चालक, शिपाई, SRPF या किंवा CRPF या परीक्षेचा काय आहे? सगळ्यात आवडता प्रश्न आहे. कोणता? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? मसुदा. ड्रॉप कोण केला? लिहिलं कोण संविधान? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचं उत्तर आहे काय आहे? मसुदा समितीचे. आणि घटना समितीचे विचारलं तर मग कोणतं येईल? राजेंद्र प्रसाद येईल. पण आता मसुदा समितीचं विचारलं, त्याच्यामुळे काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, आता बघा 12वा प्रश्न आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. म्हणजे काय आहे? संसार आहे, आपण जीवन जगायला आलो, तर आपल्याला काय संसार कसा आहे? तर तो आधी हाताला चटके मिळते आणि नंतरच भाकर मिळते. म्हणजे कष्ट करणं हे अनिवार्य आहे असं सांगायचं आहे. ते कोणाला सांगायचं? बहिणाबाई चौधरी. याचा आन्सर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बहिणाबाई चौधरी आन्सर आहे. आणि हा प्रश्न वारंवार रिपीट झाला आहे. त्याच्या वरचा पण प्रश्न वारंवार काय रिपीट आहे. परीक्षेमध्ये त्याची काय होत असते? पुनरावृत्ती होत असते विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. चला, मग बघू आपण 13वा प्रश्न. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो 36. एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? 36 आता. ठीक आहे, म्हणजे एकूण जिल्ह्यांची संख्या 36. तर त्याच्यापैकी जिल्हा परिषदा किती जिल्ह्यामध्ये आहेत? तर ते एकूण 34 जिल्ह्यामध्ये काय आहेत? जिल्हा परिषदा आहेत मित्रांनो. बघा 34. मग जिल्हा परिषद नसणारे 2 कोणते जिल्हे आहेत? तर मुंबई शहर एक आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, आणि मुंबई उपनगर हे 2 असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. म्हणून एकूण जिल्हा परिषदेची संख्या किती? 34. पण महाराष्ट्रात जिल्हे विचारले तर किती? 36. पुढे जाऊया आपण. 14वा प्रश्न बघा.
ग्रामपंचायतीला 14 वा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? सगळ्यांना माहित आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. वारंवार प्रश्न विचारला जातो, प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायतीचा कोण असतो? ग्रामसेवक असतो. जिल्हा निवड समिती काय करते? याची निवड करते, याची परीक्षा घेते. ठीक आहे, ग्रामसेवकाची. आपण पुढे जाऊया. ठीक आहे, हेच प्रश्न वारंवार काय झाले आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये या प्रश्नांची काय झाली आहे? पुनरावृत्ती झाली आहे, म्हणजे रिपीट झाले आहेत. म्हणून हे प्रश्न काय करा? पाठच करून टाका. याच्या संकल्पना, अवतीभोवतीच्या गोष्टी माहिती करायच्या आणि ते पाठ करून घ्यायचं. बघा, आता हा फिलॉसॉफीचा क्वेश्चन आहे. माझा याच्यावर गहन अभ्यास आहे, कारण काय आहे, मी फिलॉसॉफीचा स्टुडंट आहे, समजा विद्यार्थी आहे, माझं फिलॉसॉफीमध्ये मास्टर झालं आहे. आणि हा प्रश्न, असा प्रश्न वाहन चालकाला विचारावा म्हणजे इतका कठीण, हे मला आश्चर्य वाटतं. बघा, भारतामध्ये तत्वज्ञान विषयामध्ये हा जो वैशेषिक दर्शन आहे, हा भारतीय तत्वज्ञानाचा एक भाग आहे. आणि हे कोणी सुरू केलं? याचे उद्गाते कोण आहे? महर्षी कनाद आहेत. मग भारतामध्ये नेमक्या दर्शनाचे 2 भागात विभक्त झाले आहे दर्शन. कोणते कोणते? एक आहे आस्तिक दर्शन, एक आहे आस्तिक दर्शन, आस्तिक दर्शन, आणि दुसरा आहे नास्तिक दर्शन, नास्तिक दर्शन. ठीक आहे, मग याच्यामध्ये वैशेषिक दर्शन काय येतं? आस्तिक दर्शन आहेत. मग त्याच्यामध्ये सांख्य दर्शन येतं, सांख्य दर्शन. पुढे याच्यावर प्रश्न विचारू शकते, सांख्य दर्शन चे संस्थापक कोण आहेत? तर ते काय आहे? कपिल. कोण आहे? कपिल, कपिल मुनी. मग आहे पतंजली आहे, न्याय आहे, न्यायचं कोण आहे? गौतम, महर्षी गौतम. ठीक आहे, त्याच्यानंतर वैशेषिक आता पाहिलं तुम्ही काय आहे? कनाद, महर्षी कनाद. बरेच आहे, जसं तुम्ही म्हणाल, म्हणजे याला षडदर्शन म्हणतात. एकूण 6 दर्शन आहे. मग त्याच्यानंतर कोणतं आहे? वेदांत, वेदांत शंकराचार्य आहे. पुढे असे प्रश्न बनू शकतात त्याच्यावर. किती झाले? एकूण 4 झाले. त्याच्यानंतर आपलं कोणतं राहिलं याच्यातलं? वेदांत झालं, वैशेषिक झालं, न्याय झालं, योग दर्शन. कोणतं आहे? योग. मग योग दर्शन काय? महर्षी पतंजली. एक आहे मीमांसा दर्शन, मीमांसा, मीमांसा दर्शन, अक्षपाद. तर याच्यानंतर हा प्रश्न जर याच्यात आलाय तर तुम्हाला याच्यावर संपूर्ण प्रश्न. याला आस्तिक दर्शन म्हणतात, आस्तिक फिलॉसॉफी. कारण हे वेदांचं प्रामाण्य नाकारत नाही. वेदांना काय म्हणतात? प्रमाण मानतात. प्रत्येक शब्द जो सांगितला आहे वेदामध्ये तो प्रमाणित आहे, अशी यांची आस्था आहे. याला नाकारणारे जे दुसरे आहेत त्यांना आपण नास्तिक दर्शन म्हणतो. इथं ईश्वराची संकल्पना नाही. ज्यांचा वेदांवर विश्वास आहे, वेदांना प्रमाण मानतात, ते आस्तिक. जे वेदांना प्रमाण मानत नाही ते नास्तिक. त्याच्यामध्ये मग कोण आहे? बौद्ध दर्शन, बौद्ध दर्शन. मग कोण आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध दर्शनचं, बुद्ध. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं आहे? जैन, जैन दर्शन, दर्शन महावीर. त्याच्यानंतर चार्वाक दर्शन, चार्वाक दर्शन, त्यालाच काय म्हणतात? लोकायत दर्शन, महर्षी चार्वाक. हे काय? नास्तिक दर्शन. हे तुम्ही लिहून ठेवाल, हे कधीतरी तुम्हाला कामी येईल. कारण वैशेषिक दर्शनावर काय झालाय विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय, म्हणून हे तुम्हाला काय सांगितलं मी, इतकी माहिती, अधिकची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. बघूया मग. मोईडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले वारसा स्थळ भारतामध्ये कुठे आहे? मग युनेस्को काय करते? वेगवेगळे जे वारसा स्थळ आहे ते जाहीर करतं. भारतातले अनेक वारसा स्थळं जाहीर केले आहे. पश्चिम घाटातले अनेक, कासचं पठार असो, वेगवेगळे धार्मिक काय असो, ज्यांना प्राचीन हिस्ट्री आहे त्यांना काय केलं? वारसा स्थळ जाहीर केलं युनेस्को. हे युनोची काय आहे? संस्था आहे इंटरनॅशनल. तर हे स्थळ त्यांनी आसाममध्ये काय केलं आहे? आसामच्या स्थळाला त्यांनी काय दिलं आहे? युनेस्कोमध्ये काय दिलं आहे? जाहीर केलं जागतिक वारसा स्थळ म्हणून. ठीक आहे, तर असे अनेक आहेत. पण हे तेव्हा करंटमध्ये होतं, आता घेण्याची गरज नाही, कारण हा रिपीट होणार नाही. पण कारण करंटचा क्वेश्चन होता, पण तो आलेला आहे पेपरमध्ये म्हणून आपण घेतला. पुढे जाऊया. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. आपण येलदरी प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर हा पूर्णा नदीवर आहे. तशी तर हे पूर्णा नदी दक्षिण पूर्णा आहे. काय आहे? दक्षिण पूर्णा. कारण
पूर्णा नदी दोन दिसतात आपल्याला, एक तापी नदीची उपनदी दिसते पूर्णा आणि एक नदी दिसते गोदावरीची उपनदी. तर ही पूर्णा नदी गोदावरीची उपनदी आहे, त्याच्यावर काय आहे, येलदरी नावाचा काय आहे प्रकल्प आहे. ठीक आहे, समोर जाऊया आपण. बांबू हे पुढीलपैकी काय आहे? मग सगळ्यांना वाटेल की ते वृक्ष आहे, पण नाही विद्यार्थी मित्रांनो, बांबू काय आहे, गवताचा प्रकार आहे. काय आहे, गवताचा प्रकार आहे. लक्षात घ्या, वारंवार प्रश्न रिपीट झालेले आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. त्याच्यानंतर बघू डॉक्टर कार्ल लँडस्टेनर. ठीक आहे, डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी पुढीलपैकी कोणत्या शोधा संबंधित आहेत? कोणता शोध लावला यांनी? तर बघा, कशाचा शोध लावला आहे? रक्तगटाचा शोध. काय आहे, सर्वप्रथम रक्तगट शोधून काढले. कोणी? कार्ल लँडस्टेनरनी काय काढलं? रक्तगटाचा काय घेतला? शोध घेतला. आपण पुढे जाऊ. पोलीस भरतीचा सगळ्यात आवडता क्वेश्चन आहे, नेहमी विचारतं. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराज. कोणी लिहिला? छत्रपती संभाजी. शिवाजी महाराजावर आणि संभाजी महाराजावर पोलीस भरतीवर प्रश्न येतात. यासाठी येतात कारण त्यांची आरमार नीती, त्यांची युद्ध नीती कशी होती, त्याच अनुषंगाने काय असतात, शिवाजी महाराजावर प्रश्न असतात. हे प्रश्न परभणी चालक काय आहे, वाहन चालक, त्या परीक्षेला आले हे प्रश्न आहेत. हे अनेक दुसऱ्या परीक्षामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये यांची पुनरावृत्ती होऊ शकते, रिपीट होऊ शकतात, म्हणून हे प्रश्न घेतले. सगळ्यांनी हे प्रश्न पाठ करून घ्या. धन्यवाद.